नमस्कार. मी सौ राधिका भांडारकर, पुणे. मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित गोष्टींच्या मळ्यात रमताना या कार्यक्रमात श्रोते हो, मी आपलं स्वागत करीत आहे. या कार्यक्रमात मी माझी एक कथा आपणापुढे सादर करीत आहे. ही कथा काहीशी सत्य घटनेवर आधारित आहे आणि ही घटनाच मला अतिशय स्फूर्तिदायी आणि प्रेरणादायी वाटली आणि त्याच्यावर मी कथा लिहिली. ती मी आपणापुढे सादर करीत आहे. कथेचं शीर्षक आहे झिंग. सातारा जिल्ह्यातलं शेरेवाडी हे एक लहानसं खेडेगाव. 3-4 हजार डोकी असलेलं, नकाशावर नावच नसलेलं चिमुकलं गाव. ध्यास, ध्येय, जिद्द, प्रगती या सर्वच विशेषणांपासून कित्येक मैल दूर असणारं हे गाव आणि गावातलं जीवन. त्याच गावातली आदिती स्वामी ही एक 9-10 वर्षाची मुलगी. नदीच्या पल्ल्यात डोंगराच्या मागे कुणी एक तारा नावाची स्त्री पडक्या इमारतीच्या ओसरीवर शाळा भरवत असे. खूप पायपीट करून उन्हात, थंडीत, कधी पावसातही आदिती त्या शाळेत झपाटल्यासारखी जायची. हातातल्या पिशवीत पाटी, पेन्सिल आणि आईने दिलेला पोळी भाजीचा डबा. वास्तविक झपाटण्याचं तिचं काही वय नव्हतं, पण तिला शाळा मात्र आवडायची. त्या अजाण नकळत्या वयातही एक झिंग तिला जाणवायची. आपण वेगळे आहोत, निराळे आहोत असे आतून तिला वाटायचे. एक दिवस ताराबाईंनी तिला 2 गोष्टी सांगितल्या. एक एकलव्याची आणि दुसरी अर्जुनाची. दोन्ही गोष्टी धनुर्धारींच्या, तिरंदाजींच्या. पाण्यातल्या अस्थिर प्रतिबिंबाकडे पाहून झाडावरच्या पोपटाचा डोळा बाणाने अचूक टिपणारा अर्जुन जितका आदितीच्या मनावर ठसला, तितकाच गुरुविना तिरंदाजीत प्रावीण्य मिळवणारा एकलव्यही तिला खूपच थोर वाटला. एकलव्याने गुरुदक्षिणा म्हणून द्रोणाचार्यांना स्वतःच्या उजव्या हाताचा अंगठाही कापून दिला. या कथेने तिचे बालमन खूप द्रवले. एकलव्याच्या कथेने तिला निश्चितच घेरले आणि त्याच क्षणी कसलं तरी स्वप्न बीज तिच्या मनात नकळत रुजलं. एक दिवस तिने सहज एका झाडाच्या फांदीला अर्धवर्तुळाकार देऊन त्याची दोन्ही टोके दोरीला बांधली. त्यावर एका काडीला स्वार करून तिने दोरी ताणली आणि काय आश्चर्य, ती काडी लांब सरळ रेषेत उडाली. आदितीला कोण आनंद झाला, पण त्याच वेळी तिच्या मायनं तिला जोरात हाकारलं. अगं ए भवाने, केरवारा करशील की नाही? मोरीवर खडकटी भांडी साचली आहेत. चुलीसाठी सरपण नाही, काही हातभार लावशील की नाही? उन्हाळ कार्टी. पण त्याच वेळी तिचा बा मात्र तिचा खेळ दुरून पाहत होता आणि त्याच्याही मनात काहीतरी चमकलं. हे काहीतरी वेगळं आहे असं वाटलं. आपल्याला या पोरीसाठी काहीतरी करायला हवं हे त्यानं जाणलं आणि त्याच्यासाठी तो एक ध्यासच त्या क्षणापासून बनला. गावकुसात कुणीही न पाहिलेलं सपान आदितीच्या बाने पाहिलं. संघर्ष करू, खस्ता काढू, पण आदितीला या खेळात नाव मिळवूनच देऊ. सातारा शहरातलं एक स्टेडियम त्याने आदितीला दाखवला. इतरही काही अशीच खेळांची मैदानं त्याने तिला दाखवली. तेथे खेळले जाणारे आणि त्याला थोडीशी माहिती असलेल्या क्रीडा प्रकारांपैकी काहींची ओळखही त्याने आदितीला करून दिली. आदिती प्रचंड खुशीत होती. बाकडून हे सारं ऐकायला तिला खूपच मजा वाटत होती. परतीच्या वाटेवर त्यांना एक आर्चरी प्रशिक्षण केंद्र दिसलं. सुरुवातीला ते थोडे घुटमळले, पण नंतर ते दोघं आत गेले. तिथल्या त्या वेगळ्या वातावरणात धनुर्विद्येचं शिक्षण घेणाऱ्या खेळाडूंना पाहत असताना आदितीलाही एक प्रकारची अनामिक नशा चढत होती. बाने एका प्रशिक्षकांना सहज विचारलं, हिला शिकवाल का? काही चाचण्या घ्याव्या लागतील, प्रशिक्षक म्हणाले. त्यानंतरच ठरवता येईल असे ते म्हणाले. पण इथूनच आदितीच्या तिरंदाजीचा प्रवास मात्र सुरू झाला. संघर्ष खूप होता, अडचणी खूप होत्या. शिक्षणासाठी आणि सरावासाठी
घरापासून दूर राहायचं, पैशाची समस्या कशी सोडवायची, कुठे राहायचं, राहण्याचा खर्च, शिक्षणाची फी, क्रीडा साहित्यासाठी करावा लागणारा खर्च बाला कसा पेलवे. माय शेतावर जायची, रोजंदारी करून घराला हातभार लावायची. बा जवळपासच्या गावात सुतारकाम करायचा. कला होती त्याच्या हातात म्हणून कामे मिळायची, पण भरवशाचं असं काही उत्पन्न मात्र नव्हतं. मग अदितीच्या स्वप्नांची पूर्तता कशी होणार. पण इच्छा असेल तिथे मार्ग मिळतो ही बाची श्रद्धा. लक्ष साधण्याचं अदितीला जणू वरदानच मिळालेलं होतं. हे प्रशिक्षकाने जाणलं आणि तिला केंद्रात प्रवेश मिळाला. बा तिच्या पाठीशी सदैव राहिला. मायनेही नंतर साथ दिली. अंगावरचं किडूक मिडूक विकून काही उसनवारी करून सुरुवात तर केली. गावकऱ्यांची बोलणीही खाल्ली. त्यांनी नावं ठेवली. अदितीला दांडगट उन्हात ठरवले. कोणी करेल का हिच्याशी लग्न असं भयही दाखवलं. पण सोबत होती एक झिंग, प्रचंड नशा, लक्षवेधी जिद्द. अदिती शिक्षणाच्या एक एक पायऱ्या चढत होती. मध्यभागी आपले बाण लक्षाच्या मध्यभागी शक्य तितक्या जवळ सोडणे, हँडल, रायझर यांची ओळख, बोस्टिंगमध्ये बसणारे स्ट्रँड, 9.3 व्यासाचे बाणांचे शाफ्ट आणि टिपांचे व्यास, खेळाचे नियम या सर्वांचा सखोल जाणीवपूर्वक अभ्यास अदिती आता करू लागली. हेड टू हेड एलिमिनेशन फॉर्मॅटच्या हिशोबाने ठरल्या जाणाऱ्या स्पर्धेतल्या रँकिंगबद्दलही ती जाणून होती, जागरूक होत होती. हळूहळू ती वैयक्तिक आणि सांघिक स्पर्धेतही भाग घेऊ लागली. त्यात यशाबरोबर थोडेफार पैसेही तिला मिळू लागले. प्रतिस्पर्धी भरपूर होते. तिच्याचबरोबर शिकणारे उद्दाम धनवाड खेळाडू तिचा पत्ता कसा कट होईल याचे राजकारण करू लागले. तिच्याबरोबर असणाऱ्यांपेक्षा या मत्सरी वृत्तीच्या लोकांची संख्या आणि बळ खूप मोठं होतं. पण याही प्रवाहाविरुद्ध तिला पोहायचं होतं. एक दिवस सरांनी तिला केबिनमध्ये बोलावलं. 14-15 वर्षाचं वय. प्रचंड दडपण होतं तिच्या मनावर. का बोलावलं असेल? बहुतेक मला पुढील ट्रेनिंगसाठी बादच करण्यात आलं असेल. बाचे डोळे तिला दिसले. भिवू नकोस, मी पाठीशी आहे. आदिती सरांच्या केबिनमध्ये दबकत गेली. त्या थंड वातावरणातही एक घामाची लकीर तिला जाणवली. सर, ती चाचरत म्हणाली. आदिती, पेढे काढ, पेढे काढ प्रथम. प्रचंड 7 मजली हसत सरांनी आदितीच्या खांद्यावर थोपटलं. अकॅडमी इज प्राऊड ऑफ यू आदिती. भारतीय तिरंदाजीच्या संघात तुझी निवड झाली आहे. संघात तू सर्वात कमी वयाची खेळाडूही ठरली आहेस. त्या दिवशी बा आणि मायच्या आनंदाला उधाण आले. गरीब, अडाणी, कसलीही क्रीडा पार्श्वभूमी नसलेले माझे भोळे भाबडे जन्मदाते आणि त्यांची झिंग. आदिती भरून पावली. अभिमानाने तिचं ऊर भरून आलं. जगातलं काहीही आपण मिळवू शकतो याची तिला खात्री झाली. त्या दिवशी मायने केलेली खीर तिने चाटून पुसून खाल्ली. त्यानंतर आदितीने मागे वळून पाहिलंच नाही. स्वित्झर्लंड, थायलंड, इराक, शारजा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिला सुवर्णपदके, रौप्य पदके मिळाली. अनेक विश्वविक्रम तिने मोडले. सातत्याने मिळणाऱ्या यशामुळे तिला स्पॉन्सरही आता मिळू लागले. आर्थिक प्रश्न आपोआप सुटत गेले. एक यशस्वी तिरंदाज म्हणून तिची जागतिक क्रीडा क्षेत्रात ओळख निर्माण झाली. आज शेरेवाडी गावात तिचा सत्कार होता. जागतिक अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून महिलांच्या कंपाऊंड प्रकारात अदितीने जागतिक अजिंक्यपद मिळवले होते. एक महाराष्ट्रीयन, गावकुसाकडची, कसलीही क्रीडा पार्श्वभूमी नसलेली अदिती, तिने आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात देशाचे नाव उज्ज्वल केले होते.
टाळ्यांचा कडकडाट झाला. अदिती व्यासपीठावरून बोलत होती. अशक्यही शक्य होते. फक्त एक झिंग भिनायला हवी. माझी अजूनही वाट खूप बाकी आहे. पल्ला लांबचा आहे. क्षितिजा पलीकडची स्वप्न किरणे मला बोलावत आहेत. मनात झिंग आहे, डोक्यात नशा आहे आणि दमदार पावलांसाठी आकाशही लहान आहे. धन्यवाद. श्रोतेहो, कशी वाटली माझी ही कथा? आपल्याला जर आवडली असेल तर मनस्पर्शी साहित्य समूहाच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.